तुझ्या तर आईची वरातच काढतो. राम राम मंडळी. राम राम. अरे हाय 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 जागे 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 वा वा आपली माणसं आहेत. राम रामला राम राम म्हणतात काय म्हणायचं, मराठी माणूस भेटला म्हणायचं. काय लय आनंद झाला बाबा, काय सांगायचंय. अहो मी सरपंच झालो गावचा. दादा सरपंच झालोय, सरपंच. सरपंच झालो. सरपंच झाल्यानंतर पहिलं काम केलंय मी महत्वाचं काम, चौथं लग्न उरकून घेतलं. काय सांगायचं, माझ्या लग्नाचा थाट. असं लग्न झालं पण लग्नात एकच कंटाळवाणा कार्यक्रम. तो म्हणजे नाव घ्यायचा. हा म्हणतो नाव घेणार, तो म्हणतो नाव घेणार, हे भोगल्या तोंडाचं म्हणते नाव घेणार, हे पातेल्या तोंडाचं म्हणते नाव घेणार. अरे म्हटलं मला नाव घेता येत नाही. म्हटले वहिनीला तर सांग ना नाव घ्यायला. म्हटलं तुम्ही आणि वहिनी तुमचं तुम्ही बघून घ्या. एक जण गेला माझ्या बाईकडे, वहिनी नाव घ्या ना. वहिनी माझ्या पेक्षाला तर मला नाही येत. असं बोलल्यानंतर दुसऱ्याला लगेच उठला. म्हटलं वहिनी मी तुम्हाला नाव घ्यायचं शिकवतो. म्हटलं तू माझ्या बाईकडून नाव घ्यायचं शिकवणार? हा म्हणलं शिकवणार. कसं नाव घ्यायचं तर त्यांनी चांगलं नाही शिकवलं. म्हणलं हार्दिक पांड्या. हे म्हणलं हार्दिक पांड्या कुठं, मी कुठं आहे. हार्दिक पांड्या विकेट घेतो बॉलिंग टाकून. चांगलं बोलतोय, क्रिकेट मधलं बोलतोय, बॉल नवीनदास. हार्दिक पांड्या विकेट घेतो बॉलिंग टाकून, संजय रावाचं नाव घेते दोन गडी राखून. ह्यांनी असले नाव शिकवण्यापेक्षा मीच माझ्या बायकोचं नाव घेतलं. म्हटलं समोरून आला म्हशीचा वळका, समोरून आला म्हशीचा वळका, त्यात माझ्या सुनीताला वळका. सुनीता कावळी म्हटली मला तुझं नाव घ्यायचं. म्हटलं घे, तुला काय नाव घ्यायचं ते नाव घे. सुनीताने सुंदर नाव घेतलं. म्हटली शंकराच्या पिंडीला नागाचा वेढा, शंकराच्या पिंडीला नागाचा वेढा. संजयराव मी तुमची म्हैस, तुम्ही माझा याडा. जाऊ द्या मंडळी, होते जोडीदाराला बोलवतो, कार्यक्रमाची सुरुवात करतो. ओ बाळासाहेब, ओ बाळासाहेब. राम 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 राम. कसं काय बरं चाललंय ना? एकदम व्यवस्थित. गावची मंडळी एकदम व्यवस्थित. बायका पोरं एकदम व्यवस्थित. सांगायचं म्हणजे असं एखादा घटना घडली. एक माणूस खड्ड्यात पडला. खड्ड्यात पडलं. आवाज सगळी माणसं बघून त्याला हसली. सगळी हसली. आपण नाही हसलो. तू नाही हसला? मग? चांगलं काम केलं गड्या. हो, हो. तू का नाही हसला? कारण मीच खड्ड्यात पडलो होतो. स्वतःच खड्ड्यात पडतो, मी खड्ड्यात पडलो म्हणून. बाकीचं म्हणजे सांगायचं म्हणजे असं एखादा तुझ्या घराकडे गेलो होतो. घराकडे आलता. हा, गावची खुशाली आहे तुझ्या भाऊ. माझ्या काळजी गावची करायची नाही, शोक करायचं नाही, बाकी सगळं मजेत चाललंय. सगळं मजेत चाललं ना. पण एक वाईट झालं. काय झालं रे? तुझ्या बापाची गोडी माझ्या बापाची घोडी. मिळले ना. काळजी करायचं नाही, शोक करायचं नाही, बाकी सगळं मजेत चाललंय. बापाची घोडी मिळली? मिळली. नाही नाही, मरायला झालं काय असं? खाण्यापिण्याची आबाळ झाली. येडा आहे का काय? माझा बाप असताना तिच्या खाण्यापिण्याची आवड होईलच कशी? तुझा बाप काय जिवंत आहे का? गेला ना. काळजी करायचं नाही, शोक करायचं नाही, बाकी सगळं मजेत चाललंय. म्हणजे माझा बाप मेला ना. मेला? काय तुझा बाप होता? काय माझा बाप होता? अरे बाप रे, तुझा बाप जर असा गावात निघाला, निघाला? पाठमुरी पाहिला, पाठमध्ये पाहिला? कळत नव्हतं बाप चाललाय का बैल चाललाय. तब्येत कशी होती? तब्येत काय होती. तुझ्या बापाची तब्येत? काय माझ्या बापाची तब्येत? पेला काय होता? काय करा? डोक्यात फेटा, डोक्यात फेटा, अंगात कोट, अंगात कट, खाली लंगोट, खाली लंगोट. त्याच्या बोटात घालायचं. तब्येत होती. तब्येत होती. तुझा जर बाप असा गावात निघाला, गावात निघाला. गावातली लोक हातीला बंद करायची. कुणाची पोती उचल, कुणाची शेव उचल, असं करायचं तुझा. एवढा चोरटा होतोय माझा बाप. तुझा बाप कसा नव्हता भाऊ? नाही, माझा बाप याला म्हणतो. हा. माझा बाप मारायला झालं काय? धसका घेतला. कशाचा? तुझा पोरगा रामचंद्र रामचंद्र. मेला ना. काळजी करायचं नाही, शोक करायचं ना, बाकी सगळं मजेत बाकी चाललंय. सगळं मजेत चाललंय. हा. माझं पोरग मेलं मेलं ना. ते मारायला झालं काय? येडा का काय तुझं पोरग देखणं होतं? एवढं देखणं पोरग होतं काय माझं. त्याचे डोळे, काय त्याचे डोळे, काय त्याचं नाक, काय त्याचं नाक, काय त्याचे कान, काय त्याचे कान, चेहरा काय होता? काय चेहरा होता. धड आईवर नाही, धड बापावर नाही, ए. मावळणीच्या चेहऱ्यावर गेलता. मावळीच्या चेहऱ्यावर गेलता. पोरग बघायचं झालं काय? झालं काय? त्याने वरचे दूध किती दिवस जागायचं? ए, माझी बायको असताना वरच्या दुधावर कसं जगल? तुझी बायको जिवंत असेल तो काय मेला असता का? म्हणजे माझी बायको, तुझी बायको मेली ना. माझी बायको पण मेली. काळजी करायचं नाही, शोक करायचं ना, बाकी सगळं मजेत बाकी चाललंय. सगळं मजेत चाललंय. मग काय? नाही नाही, बायको मारायला झालं काय? अंगाव घर पडलं. हा, सगळ्या